नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण छान अशी मटकीची भाजी बनवलेली आहे. अगदी साधी, सोपी आणि नेहमी खातो तशीच त्याच साहित्यांपासून मी भाजी बनवलेली आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. सो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी चविष्ट आणि चमचमीत होते ही मटकीची भाजी. नक्की ट्राय करून बघायची आहे. आपल्या घरच्या साहित्यात जे आपल्या घरचं उपलब्ध साहित्य असतं, जे आपण रोज वापरतो त्याच साहित्यातून आपण बनवणार आहोत. सो चला तर बघूया काय लागतं आपण ह्या भाजी बनवायला. सो इथे मी घेतलेला आहे छोटा आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडी मूठभर कोथिंबीर आणि एक छोटा चमचा जिऱ्याचं घेतलं आहे. हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि छान मस्तपैकी बारीक वाटून घेणार आहोत, पेस्ट करणार आहोत त्याची. थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालून वाटायचं नाही, मग ते सगळे खोबरे किंवा आल्याचा तुकडा जाडसर तसंच राहतो. सो थोडं थोडं पाणी घालून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट तयार झालेली आहे. इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यात 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून इथे मी परतायला टाकलेले आहेत. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा. इथे आपला कांदा गुलाबी झालेला आहे. अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा इथे परतायला टाकलेला आहे. टोमॅटो थोडा मऊ झाला की हे वाटलेला मसाला आपण याच्यात घालून घेणार आहोत. मसाला छान परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतला की थोडं त्याच्यावर आपण 1च मिनटं छान झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि मसाला मस्त परतून झालेला आहे, तेल सुटलेलं आहे. इथे सगळे सुके मसाले आपण घालून घ्यायचे आहेत. तिथे मी धना जिरा पावडर, कांदा लसूण मसाला, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर घालून थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाले जळणार नाही. पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि पाणी याच्यातलं सगळं आटलं की आपण पुन्हा थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपण इथे 2 ते 3 मिनटं झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून आपला मसाला छान अगदी परतून होईल, शिजेल आपला मसाला इथे. सो आणि गॅस तोपर्यंत बारीकच ठेवायचं आपल्याला, फास्ट गॅसवर हे वाटण शिजवायचं नाही आहे. इथे मटकी मी तुम्ही पाहिली होती छान मोड आलेली मटकी धुवून घेतली आहे मी. मसालासुद्धा 1-2 मिनटानंतर आपला छान तेल सुटलेलं आहे. याच्यात धुतलेली मटकी घालून घ्यायची आणि मटकीसुद्धा ह्या मसाल्यात छान परतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मटकी परतून झाली की आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची, जास्त घट्ट किंवा पातळ, त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मला भाजी थोडी पातळ हवी होती, सो मी इथे थोडं जास्त पाणी घातलं आणि शिजता शिजता थोडं पाणी आटेल याच्यातलं, एवढी पातळ ही भाजी राहणार.